स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काटई में महिला जागतिक दिनानिमित्त होम मिनिस्टर का कार्यक्रम सरपंच सौभाग्यवती छाया विनोद पाटिल मैडम और दिलीप यादव साहब जो कि ग्राम पंचायत के ग्राम सेवक हैं नेतृत्व में किया गया, जहां पे हल्दी कुमकुम का भी प्रोग्राम रखा गया था। आप देख सकते हैं कि हज़ारों के तादाद में वहां पे महिलाएं जुटी हुई थी। तो देखिए उनका कुछ खेल और लास्ट में जो है मुलाकात भी आप सुन सकते हैं। आज तुम्ही सांगाल एकमेकाला मदत करायला आपण कोणाचा फोडाचाच नाही, तर बाकी आमच्याकडे दुसरी गेम आहे, हा फायटिंग गेम। आता काय करायचं, आपल्याला युद्ध करायचंय, एकमेकाच्या अंगावर धावून जायचंय, ह्या एरियामध्येच पळायचंय। हा तू सांभाळून राहा, तुला पाडतील उलट्या तुला, नाही तर स्टेजवर जा। हा नाही होते ना आता। आता आपल्या समजायला काठी गावामध्ये किती महिला भांडखोर आहेत, म्हणजे तुम्ही युद्ध किती मध्ये काडी पकडा, काडी पकडा, काडी द्या त्यांना, दिली का काडी, याला दे काढी द्या। ओके अरे गाणे लाव रे बाबा, ज्यांचा फुटला तरी बसून घ्या, 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 ज्यांचा फुटला तरी बसून घ्या। शाबास, या खेळते आहे ज्यांचा फुटला तरी बसून घ्या। इथे 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 चक्री वादळ आलं, पाठी गावाले वादळ आलं, वादळ आलं, आलं 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 वादळ आलं, पळा 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 पळा, थांबा 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 थांबा, युद्ध थांबवा, मोदीचा फोन आलाय, युद्ध थांबवा। शाबास शाबास शाबास, ही फायटिंग काय खरं काय, शाबास शाबास शाबास, पळा 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 पळा, शाबास शाबास, डोळ्यात मारू का, डोळ्यात मारू का, शाबास शाबास शाबास। ज्यांचा फुटला तरी बसून घ्या, हे याच्या धावतच नाही। इथं थांबवा 5 मिनिटांसाठी बिल अरे थांबा, ते नवरे बिचारे घरी टेन्शन मध्ये असतील काय। हा हा सोडू नका, सोडू नका तुम्ही, अरे असू नका, हे काय चाललंय। होम मिनिस्टर आहे, महिला दिन आहे, चला 16 झाले का, 16 झाले का, बघा 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 तुमचे झाले 16 झाले बघा, चेक करा। सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला, याचा उद्देश आमचा एकच होता की सर्व गावाच्या महिला एकत्र याव्या आणि ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, महिला दिन एकत्र साजरा करावा। एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला, सर्व महिला आल्या आणि आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। नक्कीच असेच उपक्रम महिलांसाठी आपण करत राहणार किंवा नक्कीच नक्कीच। आता या पहिला वर्ष हा कार्यक्रम आम्ही साजरा केला आणि त्या कार्यक्रमाला महिलांनी खूप प्रतिसाद दिला। आता पुढच्या वर्षी आम्ही याहून जास्त मोठा कार्यक्रम करू अशी माझी इच्छा। महिलांसाठी काय सांगाल, ज्या प्रकारे आज सर्वांनी कामधंद्यात आपला वेळ काढून जो आपण सुखदुःख वाटण्याचा जो काम, शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले, ज्यांनी आपल्या मुलाला पाठीशी बांधून आपल्यासाठी मरेपर्यंत इंग्रजांशी लढल्या, व ज्यांनी महिलांसाठी व मुलींसाठी शिक्षणाचं महत्त्व समजून दिलं व महिलांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या।
त्यांनी एवढं त्यांच्या महिलांसाठी केलं, तर मला असं वाटते माझ्या आजूबाजूला जेवढ्या महिला आहेत त्यांच्यासाठी ते एवढं करणं निश्चितच होतं. नक्कीच मॅडम आपण देखील महिला आणि आताच्या महिलांमध्ये खूप फरक आहे. पूर्वीच्या महिलांमध्ये महिलांवर बंधन होते, त्यांना इथे जायचं नाही, जास्त शिकायचं नाही, सातच्या आत घरात यायचं. पण आताची महिला सक्षम आहे आणि स्वावलंबी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे व ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लागून काम करू शकते. कितीतरी अशा क्षेत्रात महिला जास्त कार्यरत आहेत. उदाहरणार्थ उपमुख्यमंत्री, परत वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतीवर महिला सरपंच कार्यरत आहेत. तर मला जास्त अभिमान वाटते की माझी महिलाच सर्व ठिकाणी दिसते. कारण की महिलांचं जग हे चूल मूल नसून बाहेरचं जगही आहे. त्यांची काही इच्छा आकांक्षा आहे ते त्यांनी बोलून दाखवा आणि पुढे करावे, मला अशी इच्छा माझी आहे. सहकार ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उत्स्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे. पहिला कार्यक्रम आहे. आम्हालाही आमच्याही होप्स वाढलेले आहेत. त्याच्यामुळं दरवर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही घेणार. कार्यक्रमाचा हेतू असा होता, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान जो शासनाचा सुरू आहे त्या अभियानाचा भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की महिला एकत्र येऊन, महिला जर एकत्र आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये गाव एकत्र येतो. आणि या महिलांचा जे कर्तृत्व आहे ते लोकांना दिसावा, हा एक त्यामागचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, कार्यक्रम सुरू असताना ज्या ज्या महिलांनी, मुलींनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे किंवा प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या महिलांचा आणि मुलींचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्यांच्या होप्स वाढवलेल्या आहेत. आणि निश्चित स्वरूपामध्ये यापुढे ग्रामपंचायत अशा पद्धतीचा कार्यक्रम करत राहील. आणि 1-2 दिवसापूर्वी आपण महिलांसाठी प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. आरीवर्कचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. निश्चित स्वरूपाने महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. आणि याच्याही पुढे आम्ही अशाच पद्धतीचा कार्यक्रम करत जाऊ. मी महिलांना या माध्यमातून असं सूचित करेन की ग्रामपंचायतीचं सार्वजनिक उपक्रम ज्या ज्या वेळेला असेल त्यावेळेला महिलांनी घरात न राहता उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीला पाठिंबा द्यावा आणि सार्वजनिक कार्यासाठी सर्वात पुढे येऊन सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती वजा सूचना करेन. पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या खूप सर्व शुभेच्छा. महिलांना शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनात आजचा हा दिवस सोन्यासारखा यावा असं आम्हाला वाटते.